श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, इथं मी सकाळी आज लवकर उठले होते आणि चालू होतं माझं पटापट आवरणं. स्वयंपाक चालू होतं माझं करणं म्हणजे. तर कारण की आम्हाला आज जायचं होतं थोडंसं बाहेर, आणि बाहेर जायचं असं विचार केला तर त्या दिवशी पावसाचं काही ना काहीतरी असतंच, म्हणजे थोडाफार तरी चालूच असतोय. आम्ही ठरवलं होतं अगोदरच की आम्हाला बाहेर जायचं, आणि बघा इतके दिवस पाऊस नव्हता आणि काल आजपासून पाऊस चालू झाला आहे. रात्री पण पाऊस झाला आणि आज सकाळपासूनच पावसाची हजेरी लागलेली होती. तर म्हटलं चला जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, आपण पटापट आवरू आणि जास्त नाही आहे तर तोपर्यंत जाऊन येऊया. जास्त लांब पिंपरीमध्येच जायचं होतं आम्हाला. तर बघा, पिल्लू पण उठलेलं होतं, तर मी तिच्यासोबतच इथं बोलत बोलत चपात्या करत होते, कारण तिचं झालं होतं खाली खेळणं. तिला पण पीठ पाहिजे असतं आणि ती पण माझ्यासोबत चपात्या बनवावं लागते. तिथे स्वयंपाक वगैरे करून झाला. पिल्लूला थोडंसं झोपू घातलं होतं, कारण बाहेर जायचं म्हटल्यानंतर झोप होणार नाही. त्यानंतर अर्धा तास तिला झोपवलं आणि लगेच उठवलं. तर बघा, तिची झोप झालेली नव्हती, कशी नाटकं करत होती उठायची. तर मग आम्ही इथं तयारी वगैरे केली आणि आम्ही गेलो होतो बाहेर थोडासा पाऊस असल्यामुळे जास्त शूट काही करता गेलं नाही, कारण की वातावरण खराब असलं ना पावसाचं तर काहीच आठवत नाही, म्हणजे मोबाईल वगैरे नाही आणि पिल्लूकडे लक्ष द्यावं लागतं. तिला ताईने घेतलं होतं आणि आम्ही चाललो होतो, इथं पिंपरीमध्ये आलो होतो. आम्ही गेलो होतो मूळचंद मिलमध्ये, म्हणजे मूळचंद दुकानामध्ये कपड्यांसाठी, कारण रक्षाबंधन होतं. तर रक्षाबंधनची खरेदी आमची बाकी होती, म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर माझी भाची वगैरे आलेली, त्यांना कपडे घ्यायचे होते, साडी घ्यायची होती आणि मला पण घ्यायचं होतं माझ्यासाठी. तर ताई वगैरे आम्ही 4 जण गेलो होतो, माझ्या 2 भाच्या, ताई आणि मी. तर बघा, आम्ही आलो इथं आणि पिल्लूला इथं सोडलं. एवढी गर्दी होती दुकानामध्ये की ती थांबायलाच तयार नव्हती. इथं एक मिरर होता, तिला त्या मिररसमोर उभं केलं आणि तिचं त्या मिरर जवळच चालू होतं. मग तेव्हा ती थोडा वेळ थांबली. तिला डान्स करायला खूप आवडतं मिरर बघून, कारण की तिला डान्स क्लासला जायची सवय लागली होती सम्राटसोबत, म्हणजे ताईचा मुलगा ते ताईकडे असताना. तर त्यामुळे तिला मिररमध्ये बघून डान्स करायला खूप आवडते. आणि मला भीती वाटायची, कारण तो ठेवलेला होता स्टँडवरती. म्हटलं पडला ना तरी तर 2 महिने काम करावे लागतील, तरी तिचे पैसे चुकणार नाही आणि उलट ते बोलतील सर्वांसमोर अपमान होईल ते वेगळं. पण लेकरांचं काय, मॅगी तर ऐकायला तयारच नव्हती. काही ना काही तर ते मिरर जवळच चालू होतं तिचं सारखं. आणि बघा, आम्ही तर ड्रेस बघत होतो. आम्हाला काही इथले ड्रेस आवडत नव्हते, म्हणजे जे आवडत होते आम्हाला त्याची प्राईस बघून तर असं वाटत होतं त्याकडून खूप जास्त आहे. आणि गर्दी बघा, एवढे नंबर लागलेले ना की जे ड्रेस दाखवत होते ते दिसतही नव्हते. ड्रेस वगैरे घेतले आणि त्यानंतर आलो घरी. थोडं रात्रीचा वेळ झाला, स्वयंपाक केला. रात्री स्वयंपाकामध्ये बनवलं होतं भात वरण. आणि बघा, इथं दहीहंडीचा कार्यक्रम, दहीहंडी म्हणजे जन्माष्टमीचा कार्यक्रम होता. तर पिल्लूला ते बघायला घेऊन गेलेलो, कारण की तिला खूप आवडतं असे DJ वगैरे लागलेले असतात. तर तिथं गेलो. तिथं नृत्य चालू होतं, काहीतरी होतं असं, म्हणजे कृष्णाचा देखावा वगैरे बनवलेला होता. खूप काय होतं, तर ते बघत बसलं थोडा वेळ. नंतर इथं पाळण्याचे दर्शन वगैरे घेतले, कारण की पिल्लूला जे पप्पा म्हटलं तर खूपच आवडतं. मग तिला इथं प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी आलो आणि मग नंतर काय झोपलो. आणि बघा, हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी बनवला, कारण आम्ही दाखवायचंच राहिलं होतं की मूळचंदमध्ये गेलो आणि काय काय आणलं. तर हे बघा, मूळचंदमधून आम्ही खूप सारी म्हणजे खरेदी केली, खूप सारी, म्हणजे ड्रेस वगैरे घेतले होते. भाचीसाठी साडी घेतली होती, कारण की तिथं कपडे छान होते, क्वालिटी वगैरे. पण गर्दी एवढी आहे ना, त्यामध्येच खूप म्हणजे नको वाटतं तिथं जायला, एवढी गर्दी. आणि आम्ही तर 15 ऑगस्ट असल्यामुळे जास्तच गर्दी होती. त्या दिवशी गेलो चुकून. आम्ही त्या दिवशी जायला नव्हतं पाहिजे, कारण की जे पाहिजे ते पण बघता येत नव्हतं, कारण गर्दी एवढी होती. ते एक दाखवायचे तर दुसरंच कोणी होते बघायचं ना, आवडायचं आणि घेऊन जायचं, असं होत होतं. तर बघा, हे 2 ड्रेस घेतले होते आम्ही. तर ह्या 2 ड्रेसची किंमत होती, म्हणजे हे बाय 1 गेट 1 फ्री असं होती ती ऑफर. आणि ह्या ड्रेसची किंमत होती 1750 रुपये, असं 1750मध्ये 2 ड्रेस असं होतं ह्या ड्रेसची किंमत. तर बघा, आम्ही 2 ड्रेस घेतले होते. कपडा वगैरे खूप छान आहे, मला तर खूप आवडली. क्वालिटी पण छान आहे आणि कलर वगैरे पण जाणार नाही ह्या ड्रेसचा. मला खूप आवडलं. एक ओढणी आहे त्याच्यावरती आणि ही पॅन्ट आहे, ही लेगिन्स 3/4 पॅन्ट आहे आणि याच्यावरती पण खाली थोडंसं काम केलेलं आहे. 3/4 पॅन्ट आहे, पण स्ट्रेचेबल आहे आणि खूप छान आहेत, म्हणजे घालून बघितल्या मी, एकदम कम्फर्टेबल वाटतात घातल्यानंतर. मला तर खूप आवडला. हा ड्रेस पण आवडला आणि याच्यासोबतच आणखी एक जोडी घेतली, ब्ल्यू कलरमध्ये. तर बघा, हे 2 घेतले होते. ब्ल्यू कलरमधला पण खूप छान आहे. याचा पण एकदम सॉफ्ट कपडा आहे, म्हणजे खराब होणार नाही. याला प्रेसची पण गरज पडत नाही सारखी आणि काही नाही. कपडे तर आम्हाला छान भेटले तिथे, पण फक्त आम्ही परेशान झालो होतो ते म्हणजे गर्दीला. तर बघा, ही अशी डिझाईन आहे याची. इथं वरती मिरर वर्क आहे थोडंसं, आणि खाली बघा अशी प्लेन आहे पूर्ण. आतमध्ये अस्तर पण लावलेलं आहे याला. कपडा तर मला खूप आवडला. शिवलेस पण दिलेले आहे याच्यामध्ये. 3/4 पण आहे आणि शॉर्ट पण आहे, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते लावू शकता, असं आहे. आणि याच्यावरची ही ओढणी आहे. ओढणी पण खूप छान आहे, म्हणजे साईजमध्ये वगैरे मोठी. इथं आम्ही एक दुकान आहे आमच्या इकडे,
तिथे बघितले होते तर तिथे ह्याच ड्रेसची प्राईस आम्हाला 1000-1200 असे एका ड्रेसची प्राईस सांगत होते. आणि कपडा पण क्वालिटी असं वाटायचं की याचा कलर जाऊ शकतो. आणि हे जे कपडे आणलेत ना आम्ही ह्याची म्हणजे कलर जाण्याचे पण चान्सेस नाही वाटत आहे. तर बघू आता यूज केल्यावर कळेल आपल्याला की कसं आहे काय आहे. तर पण आता बघून तर छान वाटतंय, कम्फर्टेबल पण वाटले घातल्यानंतर. याच्यावर पण बघा खाली पॅन्टवरती खाली अशी डिझाईन आहे आणि ही पॅन्ट एकदम स्ट्रेचेबल आहे. म्हणजे खूप छान वाटलं कम्फर्टेबल ड्रेस, म्हणून म्हटलं चला घेऊन बघूया, एकदा घालून बघायला काही हरकत नाही. कारण मी असं घेत नाही शक्यतो. आणि हा बघा हा एक घेतला आहे, तो ताईने घेतला आहे ताईसाठी, त्यांना डेली यूजसाठी घरी. त्या म्हटलं बघते याचं कलर जाईल असं वाटतंय, पण बघू आता की काय होतं. तर ही पॅन्ट आहे त्याच्यावरची कलर जाण्याचे चान्सेस वाटत आहे या ड्रेसचे. बघा ही याच्यावरची अशी पटियाला पॅन्ट आहे, ओढणी आणि कपडा बघा हा कॉटनमध्ये आहे. कॉटनचे कपडे खूप दिवस टिकतात, कसेही वापरा तुम्ही. दररोज डेली यूजसाठी जरी घातले ना तरी काहीच प्रॉब्लेम नसतो. हे कोणत्याही ऋतूत वापरा, कम्फर्टेबलच असतात आपल्यासाठी. तर हे बघा हे मूलचंद मिलमधनं त्याचं लेबल होतं इथं. हां ताईच्या साईजमध्ये घेतला आहे ताईने ताईसाठी. कपडा खूप छान भेटलेला आहे प्राईसच्या अकॉर्डिंग. तरी मला असं वाटतं की परवडले आम्हाला कपडे तिथं. फक्त आम्ही परेशान झालो होतो ते म्हणजे गर्दीला. आणि हे बघा ही एक साडी घेतली माझ्या भाचीसाठी. त्या रक्षाबंधनला आले आहेत ना, तर त्याच्यासाठी त्यांना ही साडी घेतली आम्ही. ह्या शिवलेस दिलेले आहेत बघा, 2 शिवलेस, एक 3/4 आणि एक शॉर्ट घेतलेले आहेत. तर आणि हे बघा ही साडीमध्ये हा ब्लाऊज आहे. आणि बघा हे कलर, हे व्हिडिओमध्ये जरी अशी दिसत असेल ना तुम्हाला काय कॅमेऱ्यामध्ये, तर बघा ही रिअलमध्ये खूप छान वाटते. आणि याच्यावरती मोरपीसाचं डिझाईन आहेत, म्हणजे घातल्यानंतर खूप छान वाटते. आम्ही या अगोदर पण ही एक साडी आणलेली आहे आणि इकडच्या प्राईजमध्ये तिकडच्या प्राईजमध्ये आम्हाला 20% फरक पडला, म्हणजे वाटला असं घेण्यामध्ये. त्या म्हटलं चला कमी वाटतंय तर घेऊन टाकूया. आणि त्यांनाही आवडली, ती म्हटलं ठीक आहे चला घेऊन टाकूया. आणि कसं असं नाही, एखादी वस्तू आपल्याला पहिल्या याच्यात आवडली ना तर ती घेतलेली असं वाटतं की घेतलेली एकदा बरी असते, त्यापेक्षा नंतर आपण घरी येऊन परत म्हणतो ती घेतली असते तर बरी असते, ती जे अगोदर मी बघितली त्याच्यापेक्षा घेऊन घेतलेलं बरं असतं. तर बघा मी पिल्लूला घेऊन गेलेली, गर्दी एवढी होती ना की ती खूप परेशान झालेली होती. असं वाटत होतं, ती सारखी म्हणत होती घरी चला घरी चला घरी चला. ती एवढी बोर झालेली. आणि आम्ही तिच्यासाठी ड्रेस बघितले, आम्हाला एकही ड्रेस आवडत नव्हता. आणि व्हिडिओ बनवायला म्हणजे व्हिडिओ शूट करायचा तर तिथं विषयच येत नव्हता, कारण गर्दीच एवढी होती. असं ढकलत आपण कुठं जातो हेच कळत नव्हतं. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सगळ्या सेक्शनमध्ये गेलेलो फ्लोअरला, तरी पण तिथं एवढी सगळीकडे जिथं जातो तर सारखीच गर्दी होती. तर बघा ही होती आमच्या अशी मूलचंदमधली खरेदी. आणि हे बघा पिल्लूचं मध्ये चालू असतं. तिला वाटलं व्हिडिओ बनवते तर ती मला तिचे ड्रायफ्रूट आणून दाखवते की मी ड्रायफ्रूट खाते असं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ?